आपल्या मानवाची आकृती आहे ना, तशी आपल्या अंदर अशी मानवाची आकृती असते. मानवी शरीराची अशी आपण आपली आकृती अशी आहे, आपण असे आहोत. हा, तर आपलं शरीर आहे शरीर आपल्या शरीरात किती 3 शरीरांनी बनतात, 3 शरीर आहेत आपले. तर कोणते? एक बाह्य शरीर, आंतर शरीर. बाह्य शरीर माहित आहे कोणतं आहे? बाह्य शरीर जे आपल्याला दिसतो, सर्वांना दिसते बाह्य शरीर. हात, कान, नाक, डोळे ते आहेत ना, ते बाह्य शरीर आहे. आंतर शरीर जे डॉक्टरांनी सांगितलंय, फुफ्फुस, लिव्हर, किडनी, जे डॉक्टरांनी सांगितले आंतर शरीर तुम्हाला माहितच आहे की नाही. परंतु सूक्ष्म शरीराबद्दल माहित आहे का? नाही आहे. तर सूक्ष्म शरीर म्हणजे ते आहे आपल्या अंदर सूक्ष्म शरीर आहे. हे परमपूज्य श्री निर्मला माताजीने सांगितले आहे. माताजी हा, तर परमपूज्य श्री निर्मला माताजीने सूक्ष्म शरीराबद्दल सांगितले आहे. तर सूक्ष्म शरीर म्हणजे काय? सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या शरीरात असलेल्या 3 नाड्या, 7 चक्र यांच्याविषयी श्री माताजींनी सांगितलं आहे. तर सहयोगाची त्यांनी स्थापना केली. 5 मे 1970 मध्ये त्यांनी सहयोगाची स्थापना केली. तर सहयोग म्हणजे काय? तर सहयोग म्हणजे सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्मलेली, आपल्या सोबतच जन्मलेली शक्ती. योग म्हणजे परमेश्वरासोबत जुळणे, म्हणजे आपल्या सोबत जन्मलेल्या शक्तीला परमेश्वरासोबत जुळवणे आणि स्वतःच्या शक्तीला जागृत करणे ध्यानाच्या माध्यमातून, म्हणजे सहयोग. समजलं? तर आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहेत. निळ्या कलरची नाडी